नमस्कार. गंगाजल म्हणून भारतामधील गंगा, जमुना, सरस्वती, कावेरी, सिंधू, नर्मदा या नद्यांचे पाणी गंगाजल म्हणून आपण वापरत असतो. पण सदैव आपल्याला धार्मिक कार्यासाठी या नद्यांचे पाणी गंगाजल म्हणून मिळणे अशक्य असते. म्हणून आपण गंगाजल म्हणून पाणी स्वतः घरी बनवू शकतो. यासाठी काय करायचे असते तर काचेचा एक स्वच्छ ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताचं पहिलं बोट, याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, त्यालाच गुरुचे बोट देखील म्हटले जाते. हे बोट थोडंसं त्याचा पहिला ते दुसरा पेट दुमडेल अशा प्रकारे ते दुमडायचं आणि नंतरच काचेच्या स्वच्छ पाण्यामध्ये ते बोट पूर्णपणे बुडवायचं. आणि बुडवल्यानंतरच आपण एक मंत्र जप 3 वेळा बोलायचा असतो. तो म्हणजे गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन निधून करू. हा मंत्र जप 3 वेळा बोलल्यानंतरच हे गुरुचं बोट पाण्यामधून बाहेर काढायचं असतं. हे पाणी आपण आपल्या धार्मिक कार्याला गंगाजल म्हणून वापरू शकतो. आणि हे पाणी आपल्याला जर स्वतःच्या घरात ठेवायचं असेल तर कधीच प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवायचं नाही, कारण प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवलेलं पाणी 12 तासांनंतर गंगाजल राहत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण स्वतः अशा प्रकारे गंगाजल बनवून स्वतःच्या धार्मिक कार्यामध्ये वापरू शकतो, स्वतःच्या देवघरामध्ये नेहमी ठेवू शकतो. तसेच या पाण्याचा शिंपडणे आपल्या संपूर्ण घरामध्ये केलं. पौर्णिमेच्या दिवशी, शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण याचं जर व्यवस्थित मंत्रोच्चार करून जर घरामध्ये पाणी शिंपडलं तर घरामध्ये शांती राहते, घरामधील अनारोग्य कमी व्हायला मदत होते. मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.